वेलकम स्टुडंट्स. हाफ मार्क्स एक्स्ट्रा सिरीज मध्ये आता आपण एक पॉलिटीचा क्वेश्चन डिस्कस करणार आहे. ऑलरेडी आपण हाफ मार्क्स एक्स्ट्रा सिरीज मध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आपण कव्हर केलेले आहे. पॉलिटीचे पण आपण क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे. ओके, इथे सुद्धा अजून एक प्रश्न आपण कव्हर करणार आहे. जो क्वेश्चन आपण समजून घेऊ, त्यानंतर पाहू की त्याच्यामध्ये सॅग्रिगेशन त्या क्वेश्चनचं कसं होते, लोकस काय, फोकस काय आणि कोणती गोष्ट तुम्ही लिहिली ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळतील. ठीक आहे, तेच तर आपला पर्पज आहे, हाफ मार्क्स एक्स्ट्रा. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हाफ मार्क्स एक्स्ट्रा म्हणतो तो हाफच असेल असं नाहीये. तो 1, 2, 3 कितीही मार्क तुमचे वाढू शकतात जर तुम्ही या एक्स्ट्रा जे व्हॅल्यू ऍडिशन जे आवश्यक आहे ते व्हॅल्यू ऍडिशन जर त्यामध्ये केलं तर. आता या ठिकाणी जे आपला हाफ मार्क्स एक्स्ट्राचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणतो तो समजून घ्या. पहा, क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, मतदारसंघांचे परिसीमन म्हणजे काय, त्याच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांची माहिती द्या. पहिलं तुम्हाला विचारलेलं आहे परिसीमन. लक्षात घ्या, परिसीमन सध्या फार न्यूज मध्ये आहे. 2026 मध्ये परिसीमन होण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे परिसीमन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, त्या म्हणूनच आपण हा प्रश्न घेतलेला आहे की मतदारसंघाचं परिसीमन म्हणजे काय, त्यांच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांची माहिती द्या. वैशिष्ट्ये विचारलेली आहे, त्यामुळे परिसीमन म्हणजे काय आणि वैशिष्ट्ये या दोन गोष्टी याच्यामध्ये फोकस केलेल्या आहेत. मग आता आपण सुरुवातीला समजून घेणार आहे लोकस आणि फोकस काय आहे. ओके, लोकस म्हणजे सिलेबसच्या आपल्या कुठल्या पार्ट मधून दिसून येते आपल्याला, परिसीमन मधून. डिलिमिटेशन आहे आपल्याकडे, इलेक्शनचा रिलेटेड चॅप्टर आहे, इलेक्शन मध्ये आपल्याला परिसीमन सुद्धा दिसून येते. त्यामुळे परिसीमन हा आपला लोकस आहे. फोकस काय म्हणजे कोणत्या गोष्टींवर आपल्याला विशेष फोकस करायचा आहे आपल्या आन्सर रायटिंग मध्ये, तर या परिसीमनचे प्रमुख वैशिष्ट्य हा आपला फोकस आहे. त्यामुळे आन्सर रायटिंगचा जो तुमचा मेजर पार्ट असायला पाहिजे तो प्रमुख वैशिष्ट्य परिसीमनची लिहिणे हा तुमचा मेजर पार्ट असेल. जास्तीत जास्त वेटेज, जास्तीत जास्त जागा तुमची आन्सर रायटिंगची प्रमुख वैशिष्ट्य लिहिण्यामध्ये आहे. आणि अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, त्यामुळे सरळ सरळ परिसीमन म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्य काय एवढं सांगितलं म्हणजे झालं. आता या ठिकाणी सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये आपण कलम मेन्शन करू शकतो. कलम 82 आणि कलम 170 कलम मेन्शन करणे आवश्यक असते. कलम 82 आणि 170, कलम 82 मध्ये लोकसभेच्या परिसीमनच्या तरतुदीबद्दल सांगितलेलं आहे आणि कलम 170 मध्ये विधानसभेच्या मतदारसंघांचे परिसीमन करण्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे ते कलम आपण ऑलरेडी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेले आहेत. या आधीच्या लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला सांगत असतो कलम फार आवश्यक असतात. ओके, त्यामुळे कलम इंट्रोडक्शन मध्ये आपण लिहिले. मग आपला मुख्य भाग म्हणजे काय आहे, परिसीमन म्हणजे काय आणि परिसीमनाची प्रमुख वैशिष्ट्ये काय, हे आपल्याला मेन पार्ट मध्ये लिहायचं आहे. पहिले हेडिंग या ठिकाणी बनेल परिसीमन म्हणजे काय, सरळ सरळ सांगून द्यायचं परिसीमन, खूप एक्सप्लेन नाही करायचं. वैशिष्ट्य इथे इथे एक्सप्लेनेशन आवश्यक आहे. इथे फक्त परिसीमनची डेफिनेशन लिहायचं आहे की आपल्याला जे आहे टोटल मतदारसंघ ठरवणे असते परिसीमन मध्ये आणि मतदारसंघाच्या सीमा ठरवणे हे परिसीमनचं काम असते, डिलिमिटेशन त्याला आपण म्हणतो. आणि मग या ठिकाणी परिसीमनाची तुम्हाला प्रमुख वैशिष्ट्ये सांगायची आहेत. एक 6-7 वैशिष्ट्ये तुम्ही आरामात या ठिकाणी सांगू शकतात की परिसीमन करण्याचं काम हे परिसीमन आयोगाचं असते, ज्याची स्थापना संविधानाच्या कायद्याने केलेली असते. त्यांनी जो जजमेंट दिलेला आहे, जो निर्णय दिलेला आहे, राष्ट्रपती त्याची अधिसूचना काढतात. जी अधिसूचना तुम्ही कोर्टामध्ये चॅलेंज नाही करू शकत. हा मतदारसंघांची संख्या ठरवतो आणि टोटल मतदारसंघांच्या बॉर्डर ठरवतो. टोटल आपल्याकडे आतापर्यंत 4 देशाच्या लेवलला 4 परिसीमन झालेले आहे. 42व्या घटना दुरुस्तीने परिसीमन थांबवलेलं होतं. 2000 पर्यंत 84व्या घटना दुरुस्ती साल 2026 पर्यंत परिसीमन थांबवलेलं होतं. या गोष्टी तुम्हाला लिहावे लागतील या वैशिष्ट्यांमध्ये, महत्वाच्या गोष्टी. ओके, आणि त्यानंतर तुम्ही निष्कर्ष लिहिणार आणि निष्कर्षामध्ये 2026च्या परिसीमन बद्दल तुम्ही सांगू शकतात की 2026 मध्ये परिसीमन जे होणार आहे त्यामध्ये जे दक्षिणेकडील राज्य आहे त्यांची जी काळजी आहे ते लक्षात घेऊन परिसीमन करण्यात यावे किंवा सगळ्या राज्यांचे हित लक्षात घेऊन परिसीमन करण्यात यावे. ओके, कारण दक्षिणेकडील राज्य ऑलरेडी स्केप्टिकल आहेत, ऑलरेडी त्यांना निराशावादी आहेत या परिसीमन बद्दल. त्यामुळे तो मुद्दा सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन त्या ठिकाणी करावा लागेल. एक्झामिनरला लक्षात येईल की अरे वा, याला ही सुद्धा गोष्ट माहित आहे. ओके, मग त्यानंतर हे तर एक इन्फॉर्मेशन झाली की हे अशा प्रकारे तुम्हाला जे आहे सॅग्रिगेशन करायचं आहे आणि अशा प्रकारे गोष्टी लिहायचं, हे पण माहित असणे आवश्यक असते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच गोष्टी माहित नसतात आणि त्यामुळे ते व्यवस्थित सांगू शकत नाहीत. ओके, ते व्यवस्थित भाग करू शकत नाही आणि मार्क तिथे गमावून बसतात. मग हाफ मार्क्स एक्स्ट्रा किंवा जे एक्स्ट्रा मार्क जे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा जास्त मिळणार आहे ते कुठे मिळणार आहे, तर कलम मेन्शन करण्यापासून तुम्हाला ते मिळणार आहे. कलम मेन्शन करायचेच आणि हे पाठच करून टाका, हे कलम आवश्यकच आहे. ठीक आहे, इथे इंट्रोडक्शन मध्येच आपण कलम दिलेले आहेत, तेच कलम इथे
आवश्यक आहे लिहिणे, कारण परिसीमन हा आता करंट टॉपिक आहे, हॉट टॉपिक आहे आणि एक्झामिनरला जर तुमचे कलम नाही दिसले, एक्झामिनर म्हणेल आणि व्यवस्थित अभ्यास नाही केला, एवढा इम्पॉर्टंट टॉपिक असून सुद्धा. त्यामुळे कलम माहित असायलाच पाहिजे, कलम 82 आणि 170. त्यानंतर 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती लिहायचीच, कारण ते वैशिष्ट्यांमध्ये या गोष्टी दिसल्याच पाहिजे. एक्झामिनर शोधतोच आहे. 42वी आणि 84वी घटना दुरुस्ती हे परिसीमनच्या संबंधातील घटना दुरुस्ती आहेत. हे तुम्हाला लिहावेच लागतील, त्याच्याशिवाय मार्क येणारच नाहीत. आणि 2026चं परिसीमन मेन्शन करायचंच, कारण प्रत्येक विद्यार्थी 2026चं परिसीमन मेन्शन करणार नाही. आपल्याला ते मेन्शन करणे आवश्यक आहे. एक्स्ट्रा मार्क घ्यायचेत ना आपल्याला बाकीच्यांपेक्षा. प्रत्येक जण 42वी 84वी घटना दुरुस्ती सांगणार नाही. प्रत्येक जण 82 आणि 170 वे जे अनुच्छेद आहे, कलम आहे ते सांगणार नाही. हेच तर एक्स्ट्रा लिहायचं आहे आपल्याला. बाकीच्या गोष्टी तर प्रत्येक विद्यार्थी लिहित आहे. मग तुम्हाला कुठे एक्स्ट्रा मार्क मिळणार? या गोष्टी लिहिल्याने तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळणार आहे. हाच तर पर्पज आहे आपण जे हाफ मार्क्स एक्स्ट्राची सिरीज घेतोय. एक्स्ट्रा मार्क मिळाले पाहिजेत. ठीक आहे, बाकीच्यांपेक्षा. जर बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्रा, तर आपण समोर बाकीच्यांसारखं लिहून तुम्ही ॲव्हरेज कॅन्डिडेट आहात. आपल्याला ॲव्हरेज बनायचं नाही, एक्स्ट्रा बनायचं आहे. म्हणून या गोष्टी एक्झाम मध्ये लिहिणे आवश्यक आहे. तोच पर्पज आपल्या या हाफ मार्क्स एक्स्ट्रा सिरीजचा आहे. लक्षात येत आहे? तर या ठिकाणी आपण पूर्ण क्वेश्चन जो आहे, कशा प्रकारे तुम्ही एक्स्ट्रा मार्क घेऊ शकतात ते समजून घेतलेलं आहे. असेच आपले हाफ मार्क्स एक्स्ट्रा सिरीजचे क्वेश्चन्स पाहत राहा आणि आपले मार्क्स वाढवून घ्या. थँक्यू सो मच.